लासलगावमध्ये स्वामी वासुदेव नंदगिरी महाराजांचा अभिष्टचिंतन सोहळा संपन्न। गुरुवर्य परमपूज्य स्वामी वासुदेव नंदगिरी गुरु मौनगिरी बहुरूपी महाराज यांचा वाढदिवस तथा अभिष्टचिंतन सोहळा सोमवार दिनांक 17 ऑगस्ट रोजी लासलगाव येथे मोठ्या उत्साहात पार पडला। श्री श्री 1008 महामंडलेश्वर शिवगिरीजी महाराज यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या सोहळ्यास विविध संत महंतांसह हजारो भाविकांनी उपस्थिती लावली। सोहळ्याची सुरुवात स्वामी वासुदेवानंदगिरी बहुरूपी महाराजांच्या भव्य मिरवणुकीने झाली। भक्तिमय वातावरणात निघालेल्या मिरवणुकीत मोठ्या संख्येने भाविक सहभागी झाले होते। महाराजांच्या दर्शनासाठी ठिकठिकाणी भाविकांची गर्दी झाली होती। मिरवणुकीनंतर कॉलेज रोड येथील ग्रामपंचायत हॉलमध्ये अभिष्टचिंतन व प्रवचनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला। यावेळी उपस्थित संत महंतांनी स्वामी वासुदेव नंदगिरी महाराजांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत त्यांच्या आध्यात्मिक कार्याचा गौरव केला। प्रवचनातून भक्ती, अध्यात्म, संस्कार आणि समाजसेवेचे महत्त्व उपस्थितांना पटवून देण्यात आले। अनाथांची माय संगीतामाई गुंजाळ आणि जय जनार्दन अनाथ व वृद्धाश्रमाचे सचिव दिलीप बाबूराव गुंजाळ सर यांनी उपस्थित संत, महंत व मान्यवरांचे स्वागत केले। आश्रमाच्या माध्यमातून सुरू असलेल्या सामाजिक कार्याची यावेळी उपस्थितांनी प्रशंसा केली। सोहळ्यानंतर भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते। हजारो भाविकांनी महाराजांचे दर्शन घेत महाप्रसादाचा लाभ घेतला। संत महंतांची उपस्थिती आणि भाविकांचा उत्स्फूर्त सहभाग यामुळे संपूर्ण परिसरात दिवसभर भक्तिमय वातावरण पाहायला मिळाले। जय जनार्दन अनाथ व वृद्धाश्रमाच्या वतीने आयोजित या सोहळ्याच्या यशस्वी आयोजनासाठी आश्रमाचे सचिव दिलीप गुंजाळ सर यांच्यासह कार्यकर्ते व सेवेकऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले। राष्ट्रसंत जनार्दन स्वामी गुरुमाऊलीच्या कृपाशीर्वादाने बाबाजींच्या सद्गुरू जनार्दन स्वामींच्या पदस्पर्शाने पावन झालेली लासलगाव नगरी, बगरी बाबांच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही पवित्र नगरी आणि ज्यांच्या वास्तव्यानं अगदी पुनीत झालेली असे आमचे बहुरूपी बाबा यांचं आपण पुन्हा टाळ्याच्या गजरात स्वागत करूया। विशेषतः आपण एवढं भाग्यवान आहात। आज काय आहे? नागपंचमी, बरोबर? सगळ्यात महत्वाचा दिवस। आज आपल्या शास्त्रामध्ये नागाची सुद्धा पूजा आहे आणि विशेष म्हणजे पोळ्याच्या दिवशी आपण कोणाची पूजा करतो? किती विशेष आहे ना। म्हणजे भारतीय संस्कृतीमध्ये सगळ्या गोष्टी पूजल्या जातात। आपण जसं भगवान शंकराचा अलंकार काय आहे? नाग आहे, बरोबर? नाग इतका महत्वाचा आहे, इतका आपल्याला त्याला सर्व समजतं, एवढं ज्ञान असतं, परंतु तो जसा नाग भगवान शंकराचा अलंकार आहे तसं सद्गुरू जनार्दन स्वामींच्या कार्यातला अलंकार बहुरूपी बाबा आहे। लक्षात जे का रंजले गांगले त्याशी म्हणे जे आपुले, तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा। आज वास्तविक 33 वर्षानंतर हा योग आलेला आहे। सोमवारच्या दिवशी काय आली? 33 वर्षांनी आला हा योग। म्हणजे आपल्याला खूप मोठं भाग्य आहे आपलं की आज आपल्याला हा योग पाहायला भेटतोय। बाबाचं अभिष्ट चिंतन आहे। ज्यावेळेस बाबांचं अभिष्ट चिंतन असायचं तर पण आई पण असायची। मी तुम्हाला सांगू, खरं ज्याच्या पाठीमागं आई वडिलाचा आशीर्वाद आहे ना त्याची त्रिभुवनात कीर्ती होत असते। म्हणून बाबांनी आईला खूप सांभाळलं। आईला जेव्हा पार जिथं जाईल तिथं आईचं कौतुक करावं, कारण ज्या आईनं जन्म दिला त्या आईचं आज बाबांनी इथं अधिष्ठान ठेवलेलं आहे। हे एक लक्षात घ्या, म्हणजे आई वडिलाला विसरायचं नाही। बाबा आज एवढं मोठं कार्य करतात। 150 बाबांच्या मुली आहेत। आजपर्यंत भारतात नसेल एवढे जावं एवढे बाबाला आहे। काय करा, आम्ही आलो होतो धोंडा पाहायला, त्यावेळेस सगळे जावई बसलेले होते, सगळ्या सारख्याच टोप्या, सगळ्या हे अशी टोपी होती। म्हणलं बाबा खरंच कुठे एवढे जावई नाही, एक जावई सांभाळता बॉम्बोबूम आहे। तुम्ही एवढे सांभाळता कसे? ते किती विशेष आहे त्यांचं। विशेष म्हणजे बाबा दरवर्षी त्यांना बोलवतात त्यांचं, आणि त्या मुली एवढ्या श्रद्धाळू आहे। हे संस्कार बघा अनाथ आश्रमाचे,
म्हणजे जिथून लेकराचे लग्न झाले त्यांना मंगळसूत्रासह भांडेकुंड्यासह आश्रम सगळं नियोजन करतं. सुंदर असं लग्न आश्रम मध्ये होतं. गेल्यानंतर तो कसाही असं लेझिम खेळणार वगैरे असला तर तिला असं मार्ग करते वर्षातून ती इथं घेऊन येते जावायला, चाल माझ्या बाबाकडे. हे वैशिष्ट्य आहे. एक संस्कार आश्रमात मिळालेल्या मुलीला ती मुलगी त्या मुलाला आपल्या आश्रमात घेऊन येते. ही बाबांचे एक कर्तृत्व फार मोठं आहे. आणि विशेष म्हणजे एवढं बाबा फिरतात. आम्ही आता सुद्धा रात्री न्यायडोंगरीला होतो, दुपारी आम्ही जातेगावच्या डोंगरावर होतो. काल अभिषेक करत होतो. रात्री 2ला येतो आम्ही दररोज, कारण पूर्ण महिनाभर अभिषेक करायचा असतो, खंडित नाही करायचा. म्हणून आम्हाला 2 वाजता यायला, 4 वाजता उठून परत सकाळी आज पिंपळगावला प्रतिष्ठा केली. आता ते कोणतं गाव होतं, देवकवठा, आमचे सरांनी सांगितलं, कवठ आणि एक दुडीक काहीतरी आहे, तिथली गेली आता प्रतिष्ठा केली. 2 बाबा पाठवून दिले. म्हणजे जवळजवळ 4 ते 5 ठिकाणी जायचं असतं. आणि आमच्या या ठिकाणच्या आश्रमाचे जे आमचे सर आहेत अतिशय प्रत्येकाला आमंत्रण देणार. बघा ना, एक साधू येत नाही इथं, बघा ना कुंभमेळा भरावला. हे बाबाजींवर प्रेम करणारे लोक आहेत. काही बाबांकडे वाढले, काही बाबांच्या जवळ लहानचे मोठे झाले, आमच्याकडे पाठवून त्यांची दीक्षा करून घेतली बाबांनी. म्हणजे संस्कार बाबांनी दिले आणि संस्काराच्या दीक्षाचा कार्यक्रम आमच्याकडून करून घेतला की बाबा राहू दे तुझं होईल, सांभाळा. म्हणजे एक वैशिष्ट्य आहे. म्हणजे बाबांचं एवढं मोठं काम आहे. मी सरांना म्हटलं होतं की आपण आता इथून पुढे आपल्या आश्रमातच कार्यक्रम करत जाऊ, परंतु जाण्या येण्याची अवस्था थोडीशी अजून 1-2 वर्षांनी होईल. परंतु तिथली मजा वेगळीच राहील. कारण ज्या वेळेस पहिला अभिष्टचिंतन सोहळा झाला त्या तिकडं स्वामी समर्थ केंद्र होतं आणि बाबा एका तळघरात होते. बरं, तळघरात असताना मला वाटलं आता बाबांचा लय मस्त वाढदिवस राहील, आपण चला मस्त. आम्ही गेलो. बाबा एक अशा फाटक्या तुटक्या एका गादीवर बसले होते, पहिला वाढदिवस. आणि इकडून मांडीवर एक बसलं होतं, एक दाढी ओढीत होतं, एक केस ओढीत होतं. म्हणलं बाबा कोणता वाढदिवस आहे तुमचा? मला तर काही कळेना. म्हणजे इतकं कोणी इकडून केस ओढतं, कोणी बाबांना इकडून ओढतं, असे 4-5 खेळत होते. आणि बाबांचा वाढदिवस चालू होता. म्हणलं बाबा पुढच्या वर्षी जर तुम्हाला वाढदिवस करायचा असेल तर इथं नाही, आपल्याला गावात घ्यावा लागेल. सरांनी ते ऐकलं तेव्हा आपला वाढदिवस इकडे आला. कारण पब्लिक फार येणार आहे, म्हणलं समाज फार येणार आहे. आणि आपल्याला दिवसेंदिवस तुम्ही जर पूर्ण वेळ 12 वर्ष तुम्ही जर जगासाठी देत आहे, प्रत्येक गावात एकही तुम्ही कार्यक्रम सोडत नाही, नुसतं आमंत्रण द्यायचा उशीर आहे. सगळ्यात अगोदर बहुरूप बाबा तिथे राहतात. काही असं एक वैशिष्ट्य आहे बाबांचं. म्हणजे स्वतःच्या शरीराकडे पाहत नाही, कधी कधी रस्त्याने सलाईन लावावं लागतं, परंतु कधीही स्वतःच्या जीवाकडे त्यांनी पाहिलं नाही. जगाच्या कल्याणात संतांची होती देह कष्ट होती परोपकारे. बाबाजींच्या काळामध्ये एक राबलेलं, एक पूर्णपणे संस्कारानं आणि आचरणानं आणि विचारानं बाबाजींच्या कार्यामध्ये त्यांनी सगळं समर्पण केलं. बाबाजींना डोळे भरून पाहिलं, बाबाजींचं कार्य केलं. त्यांच्या कार्यामध्ये त्यांची जोडी म्हणजे आमचे पिताश्री होते. कारण त्यांना पेटी वाजवायची, ते त्यांना पकवाद वाजत येत होता, त्यांना गायन करत होत. पकवाद जबरदस्त वाजायची. आणि यांच्या कीर्तनात पकवाद वाजायला जर उभं राहिले की दोघांची जोडी जमली की कीर्तन मग समजायचं 4-5 तास संपत नव्हतं. म्हणून बाबाजींनी ही जोडी घालून दिलेली होती. कारण जनार्दन स्वामींच्या कार्यामध्ये जे काही हे म्हणायचं, एक कडवे असायचे त्या काळात. एका बाजूने बाबाजींच्या बाजूने किती लाखो लोक असले तरी बाबाजी व्हायचे, पांडुरंग इकडे इथं बस माझ्याजवळ. एवढं प्रेम या लोकांना दिलेलं आहे, यांना बाबांना दिलेलं आहे. कारण बाबांना त्या काळात कोणाला असं अभंग वगैरे माहित नव्हतं. बाबांना ते संप्रदायाचं ज्ञान होतं. आणि एकमेव जनार्दन स्वामी आहे की त्यांच्यामध्ये हरी आणि हरात भेद नसल्यामुळं संप्रदाय तेवढ्या प्रेमानं मानतो आणि आपलं शैव पंथही तेवढ्या प्रेमाने मानतो. आणि त्याच्यानंतर तीच सांप्रदायिक परंपरा आमच्या बाबांनी चालवली. अख्ख्या महाराष्ट्रात दिंडी आमची पंढरपूरला झाली. रतन बाबा असं सगळे असं विमलगिरी बाबा या ठिकाणी बसलेले आहे. आमचे नाना आहे. विशेष ते लेट कसं काय तेच मला कळालं नाही. नाही आम्हाला वाटलं कदाचित ठरवून आले काय माहिती. पण नाना माझं पण कार्यक्रम असतात या ठिकाणी. आमचे सर्व रवी महाराज आहे, आमचे गंगा बाबा आहे, संतोष बाबा आहे, इकडे लखन बाबा आहे, सोमेश्वर बाबा आहे, सुदम बाबा आहे, आमचे राजेंद्र महाराज आहे.
विकास महाराज, सगळं कितीतरी महाराज आहे, मोजता येणार नाही ते. म्हणजे बाबांच्या आम्ही एकदा बाबा, मग तुम्ही कुठे घेऊन गेले होते, आम्ही परिक्रमा करत होतो, बाबांचे 2 चेले तिकडे भेटले आम्हाला. आमच्या याच्यात अभिष्ट चिंतन नाही, प्रगट दिवस काय म्हणतात, प्रगट दिवस म्हणतात. बाबांचा आज प्रगट दिवस आहे. या प्रगट दिवसाच्या निमित्तानं आज महादेवावरती बऱ्याच वर्षानं हा योग आल्यामुळं नीलकमल व्हावं लागतं, विशेष म्हणजे, आणि नाही मिळाले तर गोकर्णाचं निळं फुल व्हावं लागतं. खूप आईवडिलासारखे ताई पण आणि सर लेकरांचं पालन पोषण करतात, कीर्तन पण छान करतात. कीर्तनाच्या माध्यमातून लाखो लोकांना आता ते ज्ञान देतात. म्हणजे आपल्या या संस्थेचं फार सद्गुरू जनार्दन स्वामीची खूप मोठी कृपा आहे, आशीर्वाद आहे. आणि जिथं जनार्दन स्वामी आहे तिथं कशाची कमी राहणार आहे, लक्षात राहू द्या. बाबाजींचं नाव घेऊन पूर्ण महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात बाबा फिरत आहे. काही पण आता कीर्तनाच्या माध्यमातून बाबाजींचं कार्य करत आहे. सर पण प्रत्येक ठिकाणी आमंत्रण देऊन प्रत्येक महात्म्याला या ठिकाणी बोलवतात. असाच वाढदिवस, असाच अभिष्ट चिंतन सोहळा, प्रगट दिवस बाबाजींचा द्विगुणित होत राहावं. अजूनही आपण 2000 म्हणजे आपल्याला सगळ्यात मोठा कुंभ आहे, कुंभमेळ्यात तुम्हाला सगळ्यांना आमंत्रण आहे. सगळ्या संतांना खूप भव्यदिव्य कुंभ आहे आणि त्यांना त्यासाठी सगळ्यांनी त्र्यंबकला यायचं आहे. बाबा पण राहतील, सर्व संत राहतील आणि अशा ह्या कुंभाचा आनंद घेताना बाबाजींना सद्गुरूंचा आशीर्वाद आहे, बाबाजींचा आशीर्वाद आहे आणि अखंड सद्गुरूंचं कार्य त्यांच्या हातून होत राहो. अजूनही सद्गुरू जनार्दन स्वामी त्यांना खूप आयुष्य देवो, उदंड आयुष्य देवो आणि त्यांच्याकडून सद्गुरूंचा ध्वज कार्य नुसतं महाराष्ट्रात नाही, पूर्ण भारताच्या कानाकोपऱ्यात जावं एवढी प्रार्थना करून थांबूया. लाभो सकल सुखांत करणं या पटेल प्रसंग दादा करीत पामावले आता नमो मोहन गेली कथा सुरे सवे केली करीत पामावले नमो नमो कना पाच होतेशी नाव गाणा सवेशी कथा रंग रंग देशी तुम्हा देण्याची तो जय जय हो धनाधना तुमचा अनुग्रह लाभने पावन केले चराचरी. गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरु देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरु देव महेश्वरा गुरु साक्षात जनार्दन स्वामी तस्मै श्री जनार्दनाय नमः. मी काही बोलणार नाही. बाबांनी एक आठवण करून दिली अण्णांची आणि माझ्या जोडीची. गुरुर् ब्रह्मा गुरु विष्णू गुरुदेव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. आज आमच्या अनाथांचे नाथ परमपूज्य स्वामी वासुदेव नंदगिरी गुरु मोहनगिरी बहुरूपी महाराज यांचं 101 ऑगस्ट 1920 साली काकडी मलरवाडी या गावी जन्म झाला आणि अगदी गरीब शेतकरी कुटुंबामध्ये जन्म झाला. 13 भावंडांच्या प्रपंचामध्ये असताना बाबांनी अगदी तेव्हा त्याचा संन्यास घेतला आणि आज त्यांचं त्या संन्यासाच्या जोरावर 107 वय झालेलं आहे. अगदी महामंडलेश्वर श्री श्री 1008 शिवगिरीजी महाराजांच्या उपस्थितीमध्ये अनेक साधू संतांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी वाढदिवस साजरा झालेला आहे. खरं तर हजारो भाविकांच्या उपस्थितीमध्ये हा जन्मदिवस साजरा झालेला आहे. म्हणून मी बाबांना आमच्या जे जनार्दन स्वामी अनाथ आश्रम, वृद्धाश्रम, गोशाळा या सचिव या नात्याने बाबांचं आयुर आरोग्य आयुष्य सुखाचं समृद्ध भरभराटीचं जावो, त्यांच्या हातातून देश सेवा, गोरगरिबांची सेवा, रंजले घालण्याची सेवा घडावा ही सद्गुरू जनार्दन समाजांची प्रार्थना करतो. आणि आजचे आमचे पंक्तीचे बाबांचे वाढदिवसाचे पंक्तीचे मानकरी दत्तात्रय पांडुरंग गुंजाळ इगतपुरी, सर्व गुंजाळ परिवार, त्यांचे असणारे आप्त मित्र इष्ट परिवार यांच्या वतीने आज बाबांचा श्रावणी सोमवार निमित्त मोठे फराळाची पंगत आहे. त्यांनाही खूप खूप धन्यवाद देतो. रामकृष्ण हरी. गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरु देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री ओम गुरुवे नमः. अकल्प आयुष्य व्हावे त्या कुळा माझ्या हरिचा दसा. आज या ठिकाणी अनाथांचे नाथ, अनाथांचा ईश्वर परमपूज्य वासुदेव नंदगिरी गुरु मोहनगिरी बहुरूपी बाबांचा आज 107वा अभिष्ट चिंतन सोहळा येथे पार पडलेला आहे. त्यासाठी अनेक साधू संतांची उपस्थिती येथे होती. श्री श्री महामंडलेश्वर शिवगिरी महाराज, त्याचबरोबर जनेश्वर नंदगिरी महाराज, बालक नंदगिरी महाराज, लखनगिरी महाराज, अनेक साधू संत उपस्थितीमध्ये या ठिकाणी अगदी थाटामाठामध्ये संपन्न होत आहे.
खरोखर या ठिकाणी सर्व आमचे असणारे वारकरी मंडळ, भजनी मंडळ, आमचे श्याम महाराज, धन्य बाबा, समाधान बाबा, हे सर्वच या ठिकाणी बघा. आज बाबांचा अभिष्ट चिंतन सोहळा खऱ्या अर्थानं बाबांना कोणी शुभेच्छा देऊ शकत नाही आणि त्यांनी आपल्याला आशीर्वाद दिला पाहिजे, आहे की नाही. म्हणून जसं या ठिकाणी आमचे महाराजांनी सांगितलं, प्रसाद महाराजांनी, जीवनामध्ये अशी व्यक्ती असली पाहिजे, प्रत्येकाला अनुभव आहे. कारण का बाबाची ताकद काय आहे हे जर आपण प्रत्यक्ष जर बघितलं, काशी असेल, काशी जिवंत त्या ठिकाणी मूर्ती सुद्धा बाबांनी या ठिकाणी केलेली आहे. केवळ फक्त एक नाम आणि त्या नामाच्या बळावरती एवढं हे कार्य मात्र बाबाजी करतात. आणि एवढं करीत असताना जसं महाराजांनी सांगितलं, संत नव्हते जगी या जीवनामध्ये महाराज म्हणतात की बोलणं अवतार तुम्हा धरा या कारण उद्धाराया जन जड जीवा, जीवाचा उद्धार करण्याकरता संत आहे. म्हणून आपलं भाग्य आहे की आपल्याला बाबाजींसारखे या ठिकाणी नाही तर बरेच शिष्य गेले, गुरु गेले, आहे की नाही, अनेक गेले. पण जीवनामध्ये महाराज म्हणतात की बाबा भगवान हरीची संगत धरा. लोक्या फुग्याची संगत करीत असताना भगवान हरी कोण आहे? मग त्या ठिकाणी असताना महाराज म्हणतात ही संत मंडळी आहे, यांनी जीवन वाहून घेतलेलं आहे, यांची संगत फार महत्वाची आहे. आणि हे आपल्याला 4 मार्ग देतील, त्या ठिकाणी त्या मार्गाने आपण मग कर्म देत असताना भगवान खूप भाग्यवान आहोत आपण. नाही तर मग बघा एवढं वय असताना सुद्धा बाबाजी या ठिकाणी आम्ही कधी मध्ये गाडीत पळतो वारीमध्ये, कधी मध्ये श्याम बाबांना आम्हाला तेवढंच काम एक पठ्ठ्या लांब असला तर पुढे जाऊन बसेल म्हणून. परंतु बाबाजी या ठिकाणी अतिशय गुरु स्वरूपामध्ये एवढं वय असताना सुद्धा पंढरपूरची वारी आहे, त्र्यंबकची वारी आहे, पैठणची वारी आहे, सर्वच वाऱ्या बाबाजी या ठिकाणी करतात. म्हणून बाबाजींना या ठिकाणी अभिष्ट चिंतन सोहळ्याच्या खूप खूप शुभेच्छा, लाख लाख शुभेच्छा थांबतो. रामकृष्ण हरी, जय जनार्दन, जय जगन्नाथ. नागपंचमी या पवित्र दिवशी आणि पहिला श्रावणी सोमवार हा दुग्ध शर्करा योग आपण जो साजरे करत आहोत तो गुरुवर्य परमपूज्य बाबा स्वामी वासुदेवगिरीजी, संत जनार्दन स्वामी या आश्रमाचे सर्व आणि आमचे मित्र गुंजाळ सर आणि अनाथांची माय सर संगीताताई यांनी जो हा वारसा या ठिकाणी बाबांना जपलाय तो खरोखर कौतुकास्पद आहे आणि आपल्या सर्वांची खुशवासवत आहे. परमपूज्य बाबांचा जन्मदिवस हा सर्वांच्या चेहऱ्यावर आनंद आहे आणि प्रत्येकाला वाटतंय की बाबांना किती आशीर्वाद घेऊ, बाबांकडून बाबांचं किती सानिध्य घेऊ. आपल्या सर्वांना बोलायचं आहे पण तुम्ही आपला जास्त वेळ न घेता लासलगाव डॉक्टर असोसिएशनच्या वतीने आदरणीय बाबांच्या चरणी सेवा अर्पण करतो आणि बाबांना 100 वर्ष आयुष्य मिळालंय, यापुढे आणखी 150 वर्ष पूर्ण हो आणि बाबांचा निरंतर आरोग्य राहावा सर्वांच्या वतीने सदिच्छा व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद. अनाथांसाठी कसला विचार करत नाही, ना जेवणाचा विचार करताय, ना दिवसाचा विचार करताय, ना रात्रीचा विचार करताय. फक्त काय घडलं पाहिजे, अनाथ मुलाचं भविष्य घडलं पाहिजे यासाठी हो रात्र झटणार, हो रात्र त्याग करणार एक व्यक्तिमत्व या महाराष्ट्राच्या मातीत आहे. म्हणून अनाथ मुला जिवंत आहेत, अनाथ मुलं मोठ्या आनंदानं, मोठ्या संघर्षानं, मोठे मोठे यश पादक्रांत करून मोठ्या आनंदाने जगताय. या समाजामध्ये ताट मायेने जगण्याचा अधिकार जर कुणी दिला असेल तर तो यम आमच्या बाबांनी दिला. बाबांनी दिलाय तो अधिकार मिळाला नसता. असे अनेक आश्रमातल्या मुलांना विचारा तुम्ही की तुमच्या देवाची व्याख्या काय आहे, ते सांगतील आम्ही अनेक इतर देवांना मानत नाही, पण जो आमच्यासाठी अहोरात्र झटतो, जो स्वतः उपाशी राहून आम्हाला पोटभर जेव घालतो ना, तो आमच्यासाठी देव आहे. खरं तर तो आमच्यासाठी आणि त्यांनी आमचं आयुष्य घडलं हो. कारण विचार करा 3500 विद्यार्थ्यांमध्ये 14 सिलेक्ट करणं, 14 मध्ये माझा नंबर येणं हे काय सोपी गोष्ट नाही. ही फक्त संतांची ताकद आहे. मी म्हणजे काय कोणी मोठा लागून नाही गेलो, पण ही संतांची ताकद आहे. तुम्हाला संतांची ताकद सांगतोय. जो संतांच्या दावणीला आला त्याचं आयुष्य घडल्याशिवाय राहत नाही. फक्त काय करायचं असतं, एक विचार करा तुम्ही, एकदा जर पंगत चुकली ना काय होईल, एक वेळचं जेवण मागे पुढे होईल, पण संगत जर चुकली ना सगळ्या आयुष्याची मेहनत झाल्याशिवाय राहत आहे. म्हणून काय करा, संगत संतांची करा, जीवनाचा उद्धार करून घ्या. आणि तुमच्या मागे किती आसमान भीती वादळ लागले, किती संकट आले, किती जगाने त्रास दिला, तुम्हाला दिवस काही झालं, पण
संतांचे एकनिष्ठ राहा, जगाचा बाप काही करू शकत नाही, हे कायम लक्षात असू द्या. त्यामुळे बाबांचा जन्मदिवस आहे 107वा, ऐतिहासिक क्षण आहे. 107 वर्ष कुणी जगत नाही, जगला नाही. याच्यानंतर मला नाही वाटत कुणी जगेल म्हणून. आमच्या तर 50 मध्येच आमचे सगळे लाईट लागून जाणार आहे, आम्हाला माहित आहे. पण खरं तर या संतांनी, राष्ट्रसंत सद्गुरू जनार्दन स्वामींनी या संतांना काय खाऊ घातलं असेल त्यांना माहीत. पण अजूनही त्याच ताकदीनं, त्याच एनर्जीनं बाबा ते अजून पण जीवन जगताय, वाऱ्याही करताय. त्यामुळे माझ्याकडून मी विनंती करतो की त्या परमेश्वराला, त्या राष्ट्रसंत सद्गुरू जनार्दन बाबाला विनंती करतो की 100 वर्षानंतर बाबांनी एवढे मुलं जगवले, एवढ्या मुलांचं आयुष्य चांगलं केलं, तर अजून बाबांना 50-60 वर्ष दे, अनेक मुलांचं आयुष्य सुखी झाल्याशिवाय राहणार नाही. जय श्रीराम, जय गोमा. जय जनार्दन आश्रम. आपले अनाथांचे नाथ परमपूज्य स्वामी वासुदेव नंदगिरी महाराज, बहुरूपी महाराज, आज यांचा हा 107वा वाढदिवस. पण त्यांचा आशीर्वाद नक्कीच या साधू संतांच्या समोर घ्यायचा आहे. त्यासाठी मी बाबांना एक मोठी आई सप्तशृंगी, आपल्या आरोग्य निरोगी असावं आणि उदंड आयुष्य तुम्हाला लाभावं, हेच आई सप्तशृंगीच्या मी प्रार्थना करते. आणि तसेच आज या ठिकाणी आश्रमाची खरं तर गुरु म्हणावं लागेल आणि आज या लासलगावची मोठी शान म्हणावं लागेल. त्याचबरोबर जसे अनाथांनी त्या मुलांना जे घडवलं, ते आमचे तसे दिलीप भाऊ आणि संगीताताई यांनी जे काय हा प्रपंच हा पुढे चालवलाय, वारसा चालवलेला आहे, त्यासाठी पण त्यांना मी खूप खूप शुभेच्छा देते. आणि माझ्या दीप ज्योती फाउंडेशनच्या माध्यमातून त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देते. आजपर्यंत इंटरनॅशनल लेवलला गेले ते फक्त बाबामुळेच गेले. असाच बाबा तुमचा आशीर्वाद माझ्या पाठीशी असू द्या व तुम्हाला उदंड आयुष्य लाभो, हेच माझी विनंती. धन्यवाद. प्रत्येकाच्या डोळ्यामध्ये प्रत्येकाची आपुलकी, प्रत्येकाचं स्नेह जे काही असेल, तर आज नागपंचमी म्हटलं तर दुसरंच काही आठवत वासुदेवानंद महाराज आठवतात. कारण बाबांच्या वाढदिवसाला आपल्याला जायचं राहतं, बरोबर नाही. आज खऱ्या अर्थाने आज बाबांचा 107 असा हा जन्मदिवस. बघा, जगद्गुरु जगद्वंदनीय बाबाजींच्या या कार्यामध्ये असे काही हिरे बाबाजींनी पाठवले, निर्माण केले काय, की त्या हिऱ्यांमध्ये असे काही परिस आहेत की ज्यांच्याकडे गेल्यानंतर आपलं सोनं झाल्याशिवाय राहत नाही. बघा, इथं आपल्याला पूर्णपणे माहिती, अनाथांचेच नाही, संतांचे पण नाही राहत. जर खरंच म्हणलं तर एवढा मोठा अनाथ आश्रम हा व्हायलाच नको. परंतु नको असलेल्यांना बाबांनी आमचं मोठं केलं आणि या आश्रमातून लासलगाव नाशिक जिल्हा नव्हे, महाराष्ट्र नव्हे, तर पूर्ण भारताचा अभिमान उंचावला त्या आश्रमातील दुर्गाईने. परदेशात जरी गेलं तरी सद्गुरू जनार्दन स्वामी अनाथ आश्रमाची मुलगी म्हणजे आश्रमाचं नाव इंटरनॅशनलला गेलं. ज्या बाबांनी आमच्या मुलांना लहान लहान असताना त्यांच्या जोडीतून चॉकलेट द्यावा, प्रसाद द्यावा, आणि आज त्या प्रसादाच्या जोरावर आमची मुलं खूप यशस्वी झाली. आणि बाबा हा आश्रम चालत असताना बाबांनी गोरगरिबांचं कल्याण केलं. परंतु आज हा अनाथ आश्रम जो चालतो, राम चाले वाटे लक्ष्मण वेची काटे, प्रत्येक कीर्तनकार, प्रत्येक प्रवचनकार भावाभावाचं नातं बघतो, सांगतो, आणि तेच भावाभावाचं नातं आम्ही या आश्रमात बघतो. बाबा जरी राम असले तरी गुंजाळ सरांचे लक्ष्मण आहे आणि त्यांनी हा आश्रम सांभाळत असताना आज आपण बघतो घरातले 2 मुलांचं संगोपन करणं म्हणजे खूप कठीण वाटतं. पण आज 70-80 मुलांचं आणि 10-12 वयोवृद्धांचं पालन करणं ही काही सोपी गोष्ट नाही. आणि त्याच करता आमच्या मार्गदर्शिका सौ संगीताताई गुंजाळ
या रात्रीचा दिवस करतील, रात्री कीर्तन करतील, सकाळी परत दहाव्याचं दशक्रियाचं प्रवचन करतील आणि त्या माध्यमातून जे 2 पैसे मिळतात ते 2 पैसे या आश्रमाला त्या लावतात. आम्ही मागे एकदा मुंबईला प्रवचनासाठी गेलो. तिचं प्रवचन चालू, पण माईचं ते म्हणतात पक्षाचं लक्ष आकाशात असं पक्षी, पण त्याचं लक्ष सगळं आपल्या त्या घरट्यांवर आणि पिल्लांवर असतं. माईनी ते प्रवचन झाल्याबरोबर मला म्हणावं, राजू भाऊ मुलांचं जेवणाचं काही स्वयंपाक झाला नाही का, काही जेवले का नाही, मला पहिले फोन करू द्या. म्हणजे किती काळजी आहे बघा, आपण आपल्या मुलाची करत नाही एवढ्या त्या करता. आणि हे जे फक्त आशीर्वाद आहे ना त्यांच्या मागे, ते बाबांचे आशीर्वाद आहे. मी बाबा अमरनाथ सोशल ग्रुप, परमपूज्य भगरी बाबा भक्त परिवार आणि माझ्या कुटुंबाच्या वतीने बाबांना 107व्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो. आताच श्रद्धास्थान आदरणीय, वंदनीय, पूजनीय असणारे आपल्या लासलगावचं वैभव नवे आपल्या महाराष्ट्र प्रांतामध्ये ज्यांचं बहुरूपी या नावाने, या आवाजाने किंवा ज्यांच्या श्रद्धेने आपलं जीवन चाललेलं आहे ते आपले सर्वांचे श्रद्धास्थान आपले बहुरूपी बाबा. आज त्यांचा जन्म उत्सव दिवस. आज आपण सर्व वारकरी, जय बाबाजी असेल, स्वामी समर्थ परिवार असेल, अनेक साधू संत ऋषी मुनी आज या ठिकाणी ह्या स्टेजवरती आलेले आहे. तसं बरं का गुंजार सर, एवढ्या ऋषी म्हणून समोर मी बोलण्याच्या पात्रतेचा नाही, परंतु ते तुमचं मोठेपणाचं एक कौतुक आहे. जैसे बालक बोबडा बोले, बालक काकर काकर जरी म्हटलं पण भाकर ऐकायला येतं आई बापांना, तसं आमच्या या साधू संतांचं, आमचे बहुरूपी बाबा असतील, आमचे जनेश्वरजी महाराज असतील, सर्व साधू संत ऋषीमुनी यांचा कृपा आशीर्वाद माझ्यावरती नक्की आहेत, या शंका नाही. आज विशेष बोलायचं जर म्हटलं, आपले बहुरूपी बाबांचा जीवनकाल 107 वर्षाचा आजपर्यंत कालायत टिकून आहे, पुढेही टिकणार आहेत, यात काही शंका नाही. या बाबांचं जीवन 107 वर्षाचं का असावं, तर आपण अजून अज्ञानी बालक आहेत. आपल्याला उद्धार करून घेण्यासाठी हे साधू संत ऋषीमुनी आपला जीवनकाल पुढे वाढवत असतात आणि सर्वसामान्य जीवांवरती कृपा आशीर्वाद राहावा या दृष्टिकोनातून हे साधू संत, हे महंत आपल्यावरती कृपा क्षत्र पाठवत असतात. माऊली ज्ञानोबारे सांगतात, गुरु कसे असतात, जे जे ओ शुद्धे उदारे प्रसिद्धे अनवरत आनंदे वर्षतीये, विषय व्याळी मिठी दिदरिया नोटी ताटी, ते तुझे गुरुकृपा दृष्टी निर्विषय होय, तरी कवनाती तापू पोळी कैसेनी ओ शोकू जाळी, जरी प्रसाद रस पडलोळी पुरे तू. या ओवींमधून कसे गुरु आहेत, जे जे ओ शुद्ध आहेत, कसे आहेत, प्रसिद्ध आहेत, अनवरत आनंदी आहेत, कृपादृष्टी किती दिवस करतात, जोपर्यंत अनवरत आनंदी या कृपादृष्टीला आपल्यावरती काही पारावारच नाही, असे कृपादृष्टी आपल्यावरती ठेवणारे आमचे परमपूज्य बहुरूपी बाबा, त्यांच्याकडे छोटे मोठे कोणी जावा, सगळ्यांवरती समान भाव ठेवणारे असे असणारे हे सर्व ऋषीमुनी आहेत. आणि त्यांचा कृपा आशीर्वाद, बाबांना आशीर्वाद आणि शुभेच्छा देण्यासाठी मी आलेलो नाही, तर या ऋषीमुनींचा मी आशीर्वाद घेण्यासाठी मी या ठिकाणी आलेला आहे. आपण त्यांना आशीर्वाद द्यावा. आपण कोणत्या झाडाची पत्ती कुठं गळून पडेल काही सांगता येणार नाही, परंतु त्या ऋषीमुनीचा आशीर्वाद घेण्यासाठी या ठिकाणी आपण आलेलो आहोत. आणि असेच बाबाजींनी आमच्यावरती कृपा क्षेत्र ठेवावं, परमार्थाची वाटचाल आमच्या सर्वसामान्य बालकांवरती तुम्ही ठेवावी आणि आयुष्यभर आमच्याकडनं परमार्थ करून घ्यावा आणि तुम्ही आमचा उद्धार करून घ्यावा, अशी माऊली ज्ञानोबारायांची चरणी, तुकोबारायांच्या चरणी, राष्ट्रसंत जनार्दन स्वामी बाबांच्या चरणी हे 2 शब्द समर्पित करतो. बाबाजींचं काय या ठिकाणी वर्णन करावं आपल्याला सर्वांना ज्ञात आहे. वेळ कमी असल्या कारणाने माझ्या वाणीला या ठिकाणी थांबवतो. आमच्या वस्तीवरती कार्यक्रम झाला आणि 5-6 वर्षापासून आज कोणतांच्या क्षेत्रामध्ये योगराज चांगदेव महाराजांच्या पावनभूमीमध्ये या ठिकाणी हा षोडशीचा कार्यक्रम या ठिकाणी होत असतो. याही वर्षी झाला. या ठिकाणी खऱ्या अर्थाने मला असा आनंद या ठिकाणी आहे. विना सांगता षोडशीचा कार्यक्रम त्या ठिकाणी झालेला आहे. या ठिकाणी सर्व या ठिकाणी मला अभिमान आहे. आमच्या या पावनभूमीमध्ये आमच्या गोंडेगाव तसं खूप धार्मिक या ठिकाणी प्रत्येक पंथाच्या गावामध्ये आहे. या ठिकाणी असणारे सद्गुरू जनार्दन स्वामी महाराज, ब्रह्मलिंग गुरुवर्या नारायणगिरीजी महाराज
या संतांनी आमच्या गावाचे भरपूर असं भरभरून प्रेम केलेलं आहे. म्हणून मोठा जनसमुदाय आमचा वारकरी संप्रदायामध्ये असेल, शिवपंथामध्ये या ठिकाणी झालेला आहे. परंतु या ठिकाणी अभिमानानं सांगतो की या ठिकाणी बहुरूपी महाराजांचा जसा घोणगावला परिचय 11 वर्षापासून झाला, आज जी मंडळी या ठिकाणी प्रपंच वाहून गेली होती, ज्या मंडळीचे प्रपंच उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावरती होते, त्या सर्व या धर्मसभा मंडपामध्ये जर कोणामुळे दिसत असेल तर फक्त बहुरूपी महाराजांमुळे. आणि म्हणून आज आमच्या या परिसरामध्ये भरपूर साधू संत आहेत, परंतु बहुरूपी महाराजांसारखे साधू संत आमच्या गोंडेगाव जेवढं प्रेम केलं, मला तरी वाटतं महाराष्ट्रामध्ये एकमेव प्रेम करणारं जर महाराजांचं गाव असेल तर ते गोंडेगाव आहे. कारण मीही वारकरीचा वारकरी 19 वर्षापासून मी वारीमध्ये जातो, परंतु मी आधी तुमच्या समोर उभा आहे ही सर्व त्यांची मेहरबानी आहे. महाराजांनी मला या ठिकाणी बोलण्याला सांगितलं आणि गेली 1-1.5 वर्षापासून मला महाराजांचा अनुभव या ठिकाणी घडला. त्यांनी माझ्यावर पुष्पांचा वर्षाव केला आणि म्हणून मी आज समोर या ठिकाणी आपल्या समोर बोलत आहे. प्रवचनाच्या माध्यमातून जे ज्ञानगंगा जी माझ्या डोक्यातून माझ्या तोंडातून जी उजळत आहे, ती जी कृपादृष्टी आहे ती बहुरूपी महाराजांमुळे आहे. आणि म्हणून या ठिकाणी मी आपला सर्वांचा वेळ या ठिकाणी घेत नाही. बरेच साधू मंडळ या ठिकाणी आलेले, त्यांचे मनोगत या ठिकाणी, त्यांचा आशीर्वाद आपल्याला या ठिकाणी मिळणार आहे. म्हणून एकच पांडुरंग परमेश्वराच्या एकच प्रार्थना करतो की त्यांना या ठिकाणी जसं महाराज सांगून गेले 151 वर्षाचं या ठिकाणी आपल्या सर्वांच्या साक्षीनं त्यांच्या या ठिकाणी वाढदिवस या ठिकाणी साजरा व्हावा अशी या ठिकाणी पांडुरंग परमेश्वराच्या चरणी प्रार्थना करतो. आणि पुन्हा एकदा लाख नाही तर कोटी शुभेच्छा शुभकामना व्यक्त करतो. सर्वांच्या साक्षीनं आपल्या सर्वांचे गुरुवर्य 1008 महामंडलेश्वर वासुदेव नंदीगिरीजी महाराज यांचा 106 वर्षातून 107 वर्षाच्या आयुष्यामध्ये पदार्पण होत आहे. मन कराने प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण, उजळले भाग्यात अवघी चिंता ही वारली. अतिशय प्रसन्नतेच्या वातावरणामध्ये आपण त्यांचा या ठिकाणी वाढदिवस साजरा करत आहे. खऱ्या अर्थानं आमच्या गोंडेगाव परिसरामध्ये गोदावरी माईच्या कुशीमध्ये ज्या चांगदेव महाराजांनी 14 वेळेला यमाला पाठीमागा पाठवला, अशा तपोभूमीमध्ये संजीवनी समाधीच्या पावत आणि पावनभूमीमध्ये काय लागत नाही त्यांना. मी पाहिलं काय पाहिजे. आपण आज एवढ्या मोठ्या प्रेमानं जास्तीत जास्त प्रेम घेऊन इथपर्यंत आलो ना, एकच आहे सगळ्यांची इच्छा, आमचं बरं हो. काय कोणी कोणाचा आधार घेऊन आलं, कोणी कोणाचं दुःख घेऊन आलं, आणि सगळं दुःख ज्याला सांगणार आहे ती पचवणारी विभूती आपल्या पुढे बसते. आपण त्यांना सांगायचं आणि त्यांनी दुःख आपलं हलकं करायचं. माझ्या प्रश्नाला एक उत्तर असं अपेक्षित आहे. आपण आपलं आता आमचं गोंडेगावकर आम्ही सगळी मंडळी दिल्लीत सोबत असतो. मला एक सांगा, सगळ्यांना आपण दिल्लीत येण्याचं कारण माझ्या सगळं 99% तर माझं काहीतरी मागणं आहे देवाकडे. मी देवा तुझ्याकडे येतो आणि मला हे दे बस. बायाचा विचारूच नका. बबीला माग छबी भाऊ दे, 5 वाऱ्या बाबा बरोबर केले. कशासाठी? कारणाकारणी माणूस आलेला आहे. हा जन्म त्याच्यासाठी आहे. पण एक फक्त बोलणार, जास्त बोलणार नाही. यांचं जीवन जे आहे संतांचं, हे जीवन माझ्यासारखं नाही. यांचं जीवन आहे तुमचं दुःख हक्क करता येईल आणि मला काही न्यायचं नाही आणि मी काय आणलेलं नाही. त्यातले सगळे आहे. काय आणलं त्यांनी? त्यांना त्या देवाचा मार्ग आपल्यापर्यंत घेऊन आले, भक्ती मार्ग घेऊन आले. देवानं जे सांगितलंय आलो याच्यासाठी, बस कशासाठी? बोलिले देवशी साच भावे वर्तया. काय सांगितलं त्यांनी? बाकीचं काय सांगितलं नाही. एकच करा बाबांनो, देवाची भक्ती करा. आणि आपल्याला जर भक्ती करायची असेल तर कोर्ट सगळ्यांना पाहिजे. डायरेक्ट कोर्टात आपलं पत्र देत नाही, त्याला मध्ये वकील लावा लागतो. हे म्हणजे आपले वकील आहे, देवापर्यंत नेऊन पोहोचवतील. आम्ही अनुभव घेतले, तुम्ही सगळ्यांनी जे घेतले प्रत्येक जण बोलणारच आहे. तर माझा एकच अनुभव सांगून जाईल की हे फक्त खोके आहेत. यांनी स्वतःसाठी काही करायचे ठरलेलं नाही. कशावरून सांगतो तर यांनी स्वतःचे पिकदान केले. आम्हाला बाबांनी सांगितलं ना त्यांना प्रपंच झालायचा, ना आता त्यांना पिशव्या भरायच्या. मग
तुम्ही आम्ही येणार आणि आपल्या बरोबर जास्त ठेवला एकदा कृपा कटाक्षाने आलेले दृष्टीने मिळणार आणि त्यांची दृष्टी आपल्यावर पडावी याकरता संतांची आपल्याला गरज आहे. याकरता संतांची दिव्यता आपल्याला पाहिजे. म्हणून करता संत असणं गरजेचं आहे. कलियुगामध्ये संतांना जपणं गरजेचं आहे. म्हणून सगळ्यांनी एकच देवाकडे मागणं मागूया. पांडुरंगा अखिल कोट गुणनिधान तू पण विश्वाचा मालक असेल. आमच्या संतांचं 107 वय आम्ही पाहिलं. 150 होऊ दे. 151 आपण आशीर्वाद नाही. आपण देवाकडे मागणं मागायचं प्रत्येकाने. कशासाठी यायचा अभिष्ट चिंतन 16 याच्यासाठी वाढदिवस आमचे करायचे पाठी गेले नाही.